नमस्कार मित्रांनो, आज आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षेसाठीचे 30 अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. तर ते पुढील प्रमाणे. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1960 वर्षीचा सहकारी संस्थांचा कायदा आहे. बँकिंग नियमन कायदा कधीचा आहे? तर 1949चा बँकिंग नियमन कायदा आहे आणि 1949 मध्येच बँकांचं पहिल्यांदा राष्ट्रीयकरण झालेलं आहे. DCCBचे पूर्ण रूप काय आहे? तर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे DCC बँकेचे पूर्ण रूप आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर RBIची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 साली RBIची स्थापना झालेली आहे. सहकारी संस्थेमध्ये एक सभासदाला किती मते देऊ शकतो? तर सहकारी संस्था ही लोकशाहीवर आधारित आहे, म्हणून सहकारी संस्थेमध्ये एक सभासद हा फक्त आणि फक्त एकच मत देऊ शकतो. नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर नाबार्डचे मुख्यालय मुंबई येथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नाबार्डचा फुल फॉर्म सांगा. PACS म्हणजे काय? तर प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी म्हणजे PACS. आता आपण लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे? तर उस्मानाबाद म्हणजे आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. लातूर जिल्ह्याची स्थापना कोणत्या तारखेला झाली आहे? तर 16 ऑगस्ट 1982 साली लातूर जिल्ह्याची स्थापना झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर उदयगिरी हा लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे जी लातूरमधून वाहते? तर गोदावरी नदीची मांजरा ही उपनदी आहे जी पुन्हा गोदावरीला जाऊन भेटते. लातूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर मंदिर कुठे आहे? तर लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर मंदिर आहे. औसा येथील किल्ल्याचे जुने नाव काय आहे? तर आंबरपूर हे औसा येथील जुन्या किल्ल्याचे नाव आहे. देवणी ही कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध जात लातूर जिल्ह्यात आढळते? तर गाय ही देवणी जात लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. सोयाबीन उत्पन्नात महाराष्ट्रात लातूरचा क्रमांक कितवा लागतो? तर सोयाबीन उत्पन्नात लातूर जिल्ह्यात पहिला क्रमांक लागतो आणि प्रमुख पीक म्हणून सोयाबीनकडे लातूर जिल्ह्याकडे पाहिले जाते. तर सोयाबीनचं कोठार म्हणून लातूरला देखील ओळखले जाते. खरीप हंगाम कोणत्या महिन्यात सुरू होतो? तर खरीप हंगाम हा जून महिन्यात सुरू होतो. सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? तर फलोत्पादन आणि मध यांच्याशी सुवर्ण क्रांती ही निगडीत आहे. आता आपण इथून पुढे मराठी व्याकरणाचे शब्द बघणार आहोत. तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय? तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप हे विदुषी आहे. मराठी भाषेतील एकूण वर्ण किती आहे? तर 52 ही मराठी भाषेतील एकूण वर्ण आहेत. आणि जुन्या वर्णमालेतील एकूण वर्ण किती? तर जुन्या वर्णमालेत 48 वर्ण होते. आकाशाला भिडणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय? तर खूप आनंद होणे, मोठी प्रगती करणे याचा अर्थ होतो. संगणकाचा मेंदू कुणाला म्हणतात? तर सगळ्यालाच माहीत असेल की CPU याला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. HTTPचे पूर्ण रूप काय आहे? तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे HTTPचे पूर्ण रूप आहे. भारताचे सध्याचे सहकार मंत्री कोण आहेत? तर अमित शहा हे भारताचे सध्याचे सहकार मंत्री आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. RTGS मध्ये किमान किती रक्कम पाठवता येते? तर RTGS मध्ये किमान 2 लाख रक्कम पाठवता येते आणि ही रक्कम पाठवण्यामध्ये मर्यादा नाहीत. कितीही रक्कम आपण RTGSच्या माध्यमातून पाठवू शकतो. नमस्कार मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.